भुताळे मुंबईचा बाबची सहसंपादक बोलते। आज आमचं नांदेड येथे सायन्स कॉलेजमध्ये एक्झाम चालू होती। पब्लिक इथेंटिक्सचा विषय होता। त्यामध्ये आम्हाला 40 मार्काचा पेपर होता आणि 2 ते 5 हा टायमिंग या पेपरवरती दिलेला आहे। तर याच्याप्रमाणे 40 मार्काचा पेपर आहे आणि 2 ते 5 टायमिंग दिल्यामुळे मी इथे आमच्या हॉलमध्ये जे परीक्षक होते त्यांना विचारले, 40 मार्काचा पेपर आहे आणि 5चा टायमिंग दिलेला आहे, आम्ही लिहू शकतो का? तर ते बोलले की ह्या पेपरविषयी आम्हाला काय माहिती नाही आणि आम्ही विद्यापीठातूनच पेपर छापून येतो, तर तुम्हाला काय करायचं करा, आमचं काम पेपर घेणे आणि देणे एवढंच इथल्या सायन्स कॉलेजच्या लोकांचं काम आहे। आम्ही पेपर लिहत बसलो होतो। 4 नंतर आम्हाला 4च्या आधी पण सरांनी सांगितलेलं परीक्षकांनी की तुमच्याकडे अजून 1 तास वेळ आहे, 5 पर्यंत तुम्ही लिहू शकता। मग त्यानंतर 4 वाजल्यानंतर सायन्स कॉलेजमधले जे सर आहेत त्यांनी आमचे पेपर सगळ्यांचे काढून घ्यायला सुरुवात केली की पेपर द्या। आम्ही बोललो की आमच्या पेपरला अजून 1 तास वेळ आहे, तर तुम्ही पेपर कसं काय घेतात? तर नाही आम्हाला विद्यापीठातून असं सांगितले। त्यानंतर विद्यापीठाचे जे सर होते त्यांनी आम्हाला फोनवरती बोलले, ते बोलले पेपर तुम्हाला द्यावाच लागेल। मी बोलले कसं काय, तुम्ही टायमिंग 5 पर्यंत दिलात, आमचा पेपर का घेतात? तर नाही पेपर द्यावा लागेल। याच्यामध्ये आमचं नुकसान होतं आहे, कारण आमचं लास्ट वर्ष असल्यामुळे ह्या टायमिंगची ह्यांनी मिस्टेक केल्यामुळे आमचं नुकसान होते। आम्ही अगर जर फेल झालो सगळे तर ह्याची सर्वस्व जिम्मेदार नांदेड विद्यापीठ असेल आणि इथले सायन्स कॉलेजचे लोक पण असतील, कारण ह्यांना पण कोऑपरेटिव्ह करायला पाहिजे होतं, चौकशी करायला पाहिजे होती। हे जिम्मेदारी घ्यायला कोणीच तयार नाहीत। त्याच्यामुळे आज आम्ही सगळे विद्यार्थी इथे जमलेले आहोत, तर या गोष्टीवरती ॲक्शन व्हायलाच पाहिजे। आणि जय हिंद, जय भारत।